गुड मॉर्निंग. शिप्ताज ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? कालपासनं बघा, रात्रीपासनं पावसाने ना माळकूळ घातलेलं आहे. भयंकर पाऊस पडलेला आहे. अजून पण चालूच आहे पाऊस. तुमच्याकडे आहे का ते कमेंट्समध्ये सांगा. आणि हे बघा, हा बेड, हे बघा, काल नाही का तुम्हाला दाखवलं होतं की ह्यांचं काम चालू होतं, बेडमधलं पसारा काढणं. तो बेड काढून आम्ही दाराच्या बाहेर ठेवला आहे. आणि हा फायनली बेड लागलेला आहे, आणलेला आहे माझ्या मुलीकडनं. 7 फूट आहे. किती येतो? 7 फूट. हो का? बेडची उंची बघतात कारण का हा बेड जरा लांब वाटतो आम्हाला. आमचा बेड ह्याच्यापेक्षा थोडं उंची कमी होती. उंची म्हणजे सेल लांबी ना, लांब 7 फूट आहे ना, 5.5 बाय 7 काहीतरी होता. हां. आणि हा बेड आम्ही आता ह्याचे सेटिंग असं केलं आहे बेडचं. पहिला बेड होता असा उभा, असा होता असा. आता हा असा केलेला आहे. तर फायनली हा बेड आणलेला आहे. आणि आता आमचा बेड द्यायचा नंदेला. त्याच्यामुळे तो घराच्या बाहेरच ठेवलेला आहे. दाराच्या बाहेर देऊन टाकूया म्हटलं. आणि आता नाश्ता पण झालेला आहे. बघा, मी पांढरं उपीट केलेलं आहे नाश्त्यासाठी. आता हा नाश्ता देते मी यांना, मला आणि सासूबाईंना. हे 3 प्लेट वाढून ठेवलेत. हे बघा, आता मी नाश्ता देते. चला नाश्ता घ्या. काकूबाई बसा, आता तुम्ही नाश्ता करा आता. हे नाही देते आणि मी पण घेते आता. पांढरा उपमा केलेला आहे. सासूबाईंचं चाललं आहे वेगळीकडे नाश्ता. आज मी हे लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवणार आहे. लाईट बघा, काल रात्रीपासनं नाही, आज पहाटेच लाईट गेलेली आहे. पाऊस असल्यामुळे लाईटच नाही आहे उठल्यापासनं. आणि पाणी तापायचं काम याच्यावर चालू आहे. आणि कुकरमध्ये पाणी तापायचं काम चालू आहे. आमच्या दोघींची तर आंघोळ झाली आहे, सासूबाईंची आणि माझी. मिस्टरांची राहिलेली आहे आंघोळ. आता मी म्हणलं नाही का, लक्ष्मी आईसाठी वगैरे नैवेद्य गोड आणि तिखट पुरी करायची. आषाढ, हो तेच ना, आषाढ तळायचं आहे. 2 प्रकारचे आषाढ. कसं असतं माहिती आहे का? आषाढ तळायचं नैवेद्य म्हणजे गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या करत असते. आणि दही भाताचा नैवेद्य असतो लक्ष्मी आईला. आणि एक नारळ घेऊन जायचं, नारळ पण वाढवायचा असतो. म्हणजे थंडाई म्हणतात. आता तुमच्या गावाकडे, तुमच्याकडे काय माहीत नाही, लक्ष्मीआईची थंडाई करतात का नाही. पण आमचं हे जवळजवळ किती वर्ष झाली, आपण लहानपणापासून बघतो की नाही. आम्ही सोलापूरला होतो त्यावेळेससुद्धा, म्हणजे लहान असताना त्यावेळेससुद्धा बघायचो. लक्ष्मीआईला त्याची थंडाई करायची म्हणून डोक्यावर कळशा बिळशा घेऊन जायच्या लोक आणि नैवेद्य करत होते त्यावेळेस. तसंच आम्ही मग नगरला आलो. नगरला पण शीतळा देवी म्हणून असायची. आम्ही पण त्या देवीला जाऊन नैवेद्य दाखवत होतो. आता आलो पुण्याला. तर पुण्याला म्हटलं चला आता ना, आमच्या गेटच्या बाहेर म्हणजे बिल्डिंगच्या बाहेरच लक्ष्मी आईचं मंदिर आहे जवळच. पायी गेलं तरी काय हे नाही. तर तिथे जाऊन नैवेद्य दाखवते. आता मी पहिला करते पुऱ्या, नैवेद्य तरी करते, मग दाखवते नैवेद्य. आणि आज आहे रविवार ना, त्याच्यामुळे ह्यांचाही डबा नाही आहे, जरा निवांत आहे. त्याच्यामुळे म्हटलं मी आज नैवेद्य करणार आहे ह्यांना. मग आता आमचा नाश्ता पण झाला आहे. उपमा केला होता, पांढरा उपमा केला होता आज. आता हे बघा, मी जिरे घालते. तिखट पुऱ्या करायच्यात ना, तर ह्याच्यामध्ये मी जिरे, एका पिठामध्ये मी जिरे घालते. ओवा, जिरे आणि कोथिंबीर, तिखट, मीठ आणि हे तीळ. अशा प्रकारे मी आता तिखट पुऱ्यांसाठी तिंबणार आहे. आणि गोड पुऱ्यांसाठी काय केलं मी, गूळ आहे ना, तो गूळ मी खिसून घेतला आणि पाण्यामध्ये
भिजत ठेवलेलं आहे ते पाणी मी आता दोन्ही तिंबते. मटकी टाकलेली आहे, मटकीची भाजी. भात आणण्याचं कुकर पण लावलं आहे तिकडे. अजूनही लाईट आलेली नाही आहे, तसंच काम काही थांबवणं शक्य नाही हे काय. आणि आता मी तिखट पुऱ्यांचं पण मी हे पीठ तिंबून ठेवलेलं आहे. कढीपत्ता पडला काही जवळ, कढीपत्त्याचं पान पडलं होतं. आणि हे बघा गोड पुऱ्यांचं गुळाचं पाणी करून त्याच्यात तिंबलेलं आहे. आता हे मी झाकून ठेवते तेव्हा 10-15 मिनटं. 10-15 झाकून ठेवल्यामुळे काय चांगलं सेट होऊन जाईल ते पीठ चांगलं. आणि झाकून ठेवते आणि मग नंतर मी पुऱ्या करून घेते सगळ्या. तोपर्यंत कुकर पण होत आहे, भाजी पण होती आणि भात वरण पण होऊन जाईल. हे बघा आता मी पुऱ्या करायला चालू करणार आहे. तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या. आता माझं कुकर पण झालेलं आहे. आता पटापट लाटून मी तळून घेणार आहे. या कढईमध्ये मी तेल पण टाकलेलं आहे. लाटणं ओलं आहे थोडंसं. चालू करते पटापटा. आता पोळीसारखा आकार करून ना वाटीने पुऱ्या पाडतीये. वाटीचा शेप ती वाटी घेतली. आता वाटीला पुऱ्या शेप करून पुऱ्या करते पटपट. आता फायनली माझ्या गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या झालेल्या आहेत. आणि नशीब आता लाईट आलेली आहे आणि माझं हे सगळं झालेलं आहे. पाऊस थांबलेलं आहे, उघडलेले आहेत सगळे. देवालाच काळजी आहे. आता मी नैवेद्य, घरात नैवेद्य पहिला दाखवते आणि मग लक्ष्मी आईचं नैवेद्य घेऊन जाते. आता मी हे बघा तयार झाली आहे. पाऊस पण थांबला आहे, बरं झालं. आणि आता मी नैवेद्याचं ताट केलेलं आहे, आता घेऊन जाते देवीला. आता सासूबाईंना पण जेवायला वाढलं, त्यांचं पण पहिलं मत बघा. त्यांना जेवायला, सासूबाईंना पण जेवायला वाढलं. आणि घरी पण देवाला नैवेद्य दाखवलं मी. देवाला पण नैवेद्य दाखवून गजानन महाराज, देवीला असं सगळं नैवेद्य दाखवलं आहे. आणि आता मी बघा हळदी कुंकू, उदबत्ती, काढेपेटी तिला तयारीनिशी जाणार आहे. आणि पाणी पण घेते आता नैवेद्य दाखवायला. देवी यायला मुलीला घेऊन जावं म्हटलं, पण आमच्या छोटूला ना ताप आहे. त्याला डोस दिला होता ना, त्याच्यामुळे ताप आलेला आहे. तर म्हटलं आता जाऊ दे. मग ह्यांना म्हटलं चला आता तुम्हीच चला माझ्यासोबत. म्हटलं देव चांगलं बुद्धी देईल, देवी तुम्हाला महालक्ष्मी चांगली बुद्धी देईल. चला म्हटलं माझ्यासोबत. मग काय, कारण का ते पिल्लूला बरं नाही म्हटल्यानंतर तिचा जीव तर हे होईल का. आता मीच जाते पिल्लूकडे, त्याची तब्येत बघते आणि तसंच मग देवी यायला जाते महालक्ष्मीला. पिवशी घ्या. चला निघालो. तर आता पिशवी घेतली यांनी हातामध्ये. जाताना नारळ घेऊन, नारळच राहिलं. इथं आहे दुकान, नारळच घेतो आता. पुढे या साईडला व्हायचं का. सोलून नारळ पाणी असेल तर घ्या. देऊ का पैसे कितीला म्हणले नारळ. हे बघा मंदिरामध्ये गर्दी काहीच नव्हती. छानपैकी दर्शन झालं माझं आणि नैवेद्य दाखवले मी. छान वाटलं. बाय बाय, टेक केअर.